नमस्कार, मी ओंकार राजेश सरे, अध्यक्ष आगरी सेना नेरळ शहर. जान्हवी हॉलिडेज या लॉजिंगच्या इथून जे जे आपले हे जे नाले आहेत, नाल्यातून जे पाणी जातं वाहतं, ते नाले बंद करण्यात आलेत पूर्णपणे माती आणि दगड टाकून. त्याच्यामुळे काय आलंय, शेतातनं येणारं जे पाणी आहे ना, तो मेन रस्त्यावरनं येतोय. मेन रस्त्यावरनं पाणी येऊन ही जी दगडं आहेत, ही जी दगडांचा जो हे आहे पूर्ण याच्यावर रस्त्यावर आलेला आहे. आणि या रस्त्यावर आल्यामुळे वाहनांची ये जा असते, दररोज 24 तास इथे वाहनांची ये जा असते. त्याच्यामुळे वाहन चालवणाऱ्याला देखील त्रास होते. इथे मोठा अपघात देखील घडू शकतो, कारण येणारं वाहन कसं आहे, स्पीडला देखील येत असतं. त्याच्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी. हे जे बुजवलेलं जे गटार आहे, ते लवकरात लवकर त्याचं जे आहे ते काढून परत जे गटाराचं काम आहे ते परत करावं, सुरळीत करून ते काम चालू करावं. कारण की काय, आज ज्या गोष्टी घडल्या, हा पहिल्यांदा एवढा पाऊस झालेला. अजून 2-3 महिने जायचे. 2-3 महिन्यामध्ये जर इथे काही दुर्घटना जर घडली, याला जबाबदार कोण? आधी हे पाणी कुठून जायचं पाणी? आधी हे जे पाणी आहे, हे मेन या साईडला हे जे गटार आहे, ही मोरी जी बांधलेली आहे, इथे गटार होतं. या गटारातून पाणी जायचं. परंतु आता असं झालंय, इथे पूर्ण बांधकाम केल्यामुळे, माती टाकल्यामुळे जो पाणी येतो इथून येतोय, आणि त्याच्यासोबत ही दगड येतात. ही एवढी एवढी मोठी दगड आहेत, एवढी मोठी दगड आहेत ही. याच्यामुळे एखादा अपघात घडू शकतो. हे गटर जे बांधले ते कोणी बांधले? जे गटार जे आहेत ते ग्रामपंचायतीने ऑलरेडी बांधलेली होती. ज्या वेळेला रस्त्याचं काम झालं त्यावेळेला ती गटार बांधलेली होती, तेव्हा पाणी सुरलीत जायचं. परंतु जेव्हापासून इथे जेव्हा बांधकाम हे जे झालंय, यांचं जे बांधकाम कोणी केलं? हे जे बांधकाम आहे, जान्हवी लॉजिंगवाल्यांनीच बांधकाम हे केलेलं आहे. हे गटार जे बुजवण्याचं काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. तर गटार लवकरात लवकर मोकळी करावी, हेच माझं म्हणणं आहे. प्रशासनाने यांना परवानगी दिली आहे का? प्रशासनाने का दखल घेतली नाही? प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी.